जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या म्हणजेच 9 डिसेंबरला महाराष्ट्रातील एक जुने पारंपरिक खटावकरांचे 9/12चे मैदान पार पडणार आहे. मित्रांनो, या खटावकरांच्या 9/12 मैदानाचा लाईव्ह लॉटच काढला गेला आहे. आणि मित्रांनो, लाईव्ह लॉटनुसार काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पळताना पाहायला मिळणार याची माहिती आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, उद्याच्या खटाव 9/12 मैदानामध्ये नांदेड सिटीचा भारत आपल्याला गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 5 मधून पाळताना पाहायला मिळणार आहे. वाईकरांच्या रायफल 81-81च्या नावाने 4 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 4 मध्ये, गट क्रमांक 14 मध्ये, गट क्रमांक 20 मध्ये व गट क्रमांक 32 मध्ये. तर मित्रांनो, वाईकरांचा रायफल 81-81 आपल्याला गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. दहीगावकरांचा पाखरे आपल्याला गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. लोणंदकरांच्या भवऱ्याच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 6 मध्ये व गट क्रमांक 14 मध्ये. तर मित्रांनो, लोणंदकरांचा भवऱ्या गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. उर्मिलाताई यांचा अर्जुन आपल्याला गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. नातेपोतेकरांच्या सचिनच्या नावाने देखील 2 चिठ्ठे निघाले आहेत. गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये व गट क्रमांक 47 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये. तर मित्रांनो, नातेपुतेकरांचा सचिन आपल्याला गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. मानगरकरांचं वादळ आपल्याला गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. मायनीकरांचा वजीर आपल्याला गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. निसर्ग गार्डन यांचा सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. घरनिकीचा राजा आपल्याला गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. निमसोडकरांचं कॅप्टन आपल्याला गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. वाटेगावकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. कारुंड एक्सप्रेस चिके आपल्याला गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. शिरवडेचा संग्राम आपल्याला गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. शेवयाबांचा पाखरे आपल्याला गट क्रमांक 21 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो. आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाच्या नावाने देखील 2 चिठ्ठे निघाले आहेत. गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये व गट क्रमांक 22 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये. तर मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा आपल्याला गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला गट क्रमांक 27 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. साखरवाडीचा भावरे आपल्याला गट क्रमांक 31 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. खरसुंडीकरांच्या बाब्याच्या नावाने देखील 2 चिठ्ठे निघाले आहेत. गट क्रमांक 33 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये व गट क्रमांक 36 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये. तर मित्रांनो, खरसुंडीकरांचा बाबा आपल्याला गट क्रमांक 36 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, खेड शिवापूरकरांचा भारत आपल्याला गट क्रमांक 34 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो. रायगावकरांचा वजीर आपल्याला गट क्रमांक 47 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. द्वारलीकरांचा हरणे आपल्याला गट क्रमांक 48 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. किन्हीकरांचा रायबा आपल्याला गट क्रमांक 50 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो. ओगलेवाडीचा तेजा आपल्याला गट क्रमांक 56 मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो. चितेकरांचा वॉन्टेड आपल्याला गट क्रमांक 57 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, उद्याच्या खटाव 9/12 मैदानामध्ये 59 गट पळणार आहेत. तर मित्रांनो, या 59 गटामध्ये बकासूरच्या नावाने एकही चिठ्ठी निघालेली नाही आहे. त्यामुळे बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळणार याची अपडेट आपण सकाळी घेऊन येणार आहोत. कारण मित्रांनो, जर बकासूर उद्या पळणार असेल तर मित्रांनो, बकासूरच्या पैरेकराच्या नावाने चिठ्ठी निघाली असेल आणि त्याच गटामध्ये आपल्याला बकासूर पळताना पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन.